जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडलंय। शशिकांत शिंदे आता नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत। जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। शशिकांत शिंदे मंगळवारी पदभार स्वीकारणार आहेत। शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत। जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपद सोडणार असे संकेत देण्यात आलेले होते आणि त्यानंतर आज जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत। मंगळवारी ते हा पदभार स्वीकारणार आहेत। दरम्यान राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदातून मोकळं करावं असं आवाहन केलं होतं। जयंत पाटील त्यावेळी काय म्हणाले होते पाहूयात। भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्याच्या माथी हानू काठी। आणि म्हणून यापुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे। करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची, रणात झुंजणारे आहेत अजून काही। आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। यावर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणालेत बघूयात। प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा वरिष्ठ नेतृत्व किंवा संघटना ही निर्णय घेते तेव्हा त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलत असतात। तर भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण जे आता प्रदेशाध्यक्ष झाले, मी आता त्या ठिकाणी आतापर्यंत होतो, ही प्रक्रिया आहे। त्यामुळे मला वाटतं यात काही नवीन नाही आहे। जयंतराव खूप दिवसापासून त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, शरद पवारजी यांच्या पक्षाचे। मला वाटतं ही त्यांच्या पक्षातली प्रक्रिया असेल, यामध्ये मला काही फार राजकारण दिसत नाही। तर आता नवे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा हाती घेणाऱ्या शशिकांत शिंदे यांचा अल्पपरिचय आपण ग्राफिक्स मधून बघूयात। राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ, अनेक वर्ष माथाडी कामगारांचं नेतृत्व, सातारा जिल्ह्यातून 4 वेळा विधानसभेवर आमदार, आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम, 2019च्या पराभवानंतर विधान परिषदेवर निवड, राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांनाच साथ, लोकसभेत साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंकडून पराभूत, विधानसभेत महेश शिंदे यांच्याकडून दुसऱ्यांदा पराभूत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, या घडीची मोठी बातमी आहे, जयंत पाटील यांची आता पुढची भूमिका काय असेल? अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण जयंत पाटील यांनी याआधी देखील इच्छा व्यक्त केली होती की मला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा। अर्थात आज त्यांनी राजीनामा दिलेला आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे होणार आहेत। आता यानंतर जयंत पाटील यांची काय भूमिका आहे हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण मागील काही दिवसांपासून जयंत पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याचं बोललं जात होतं। त्यांनी ज्या मागे काही दिवसात ज्या नियुक्त्या केल्या होत्या त्या देखील रद्द करण्यात आल्या होत्या आणि तेव्हापासूनच जयंत पाटील। सुशांत, मी आपल्याला थोडंसं थांबवते, आपण जोडलेले राहा। राष्ट्रवादीचे महेश तपासे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। महेश तपासे जी, जयंत पाटील यांनी आता राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे, यावर आपलं काय मत आहे? जी बातमी तुम्ही सांगताय ती मी चॅनलवरच पाहतोय, ते अधिकृतपणे अजून मला काही कोणाशी संपर्क झाला नाही जयंत पाटील साहेबांची किंवा पार्टी ऑफिसमध्ये। परंतु जी बातमी तुम्ही सांगताय ती फक्त न्यूज एअर चॅनलवर आहे। पण एक गोष्ट खरी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वसाधारण सभा ही 15 जुलैला म्हणजे मंगळवारी मुंबईला होणार आहे आणि सर्वसाधारण सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी बोलवली जाते।